निवडणुकीच्या बाबतीत केंद्राध्यक्षांसाठी केंद्राध्यक्ष डायरीबरोबरच नोंद केलेल्या मतांचा हिशोब अर्थात नमुना 17C हाही फार महत्त्वाचा असतो. नोंद केलेल्या मतांचा हिशोब हा 8 ते 10 प्रतीमध्ये तयार करावा लागतो, ज्यामध्ये एक प्रत ही मतदान यंत्रासोबत परत करताना, एक प्रत ही पाकिटबंद सील करून, एक प्रत झोनल अधिकाऱ्याला आणि एक प्रत ही केंद्राध्यक्षाकडे स्वतः स्थळ प्रत म्हणून ठेवावी. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उमेदवाराचे जे प्रतिनिधी मतदान कक्षात उपस्थित असतील त्यांना मतदान संपल्यानंतर एक एक प्रत स्वतः स्वाक्षरीत करून द्यायची असते. त्यामुळे 8 ते 10 प्रतीत ही मतदान नोंदविलेल्या मतांचा हिशोब आपल्याला भरून ठेवायचा असतो. हे प्रपत्र बिनचूक कसे भरावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या प्रपत्रात वरील बाजूस नमुना 17C किंवा भाग 1 नोंदविलेल्या मतांचा हिशोब असे स्पष्टपणे नमूद केलेले असते. त्याखाली कोणत्या स्वरूपाची निवडणूक आहे हे येथे नमूद केलेले असते आणि वर्षही नमूद करावे लागते. यानंतर मतदारसंघाचे नाव जे असेल ते येथे नमूद करावे. मतदान केंद्राचा क्रमांक व त्याचे नाव येथे स्पष्टपणे नमूद करावे. मतदान केंद्रावर वापरलेल्या मतदान यंत्राचा ओळख क्रमांक अर्थात नियंत्रण युनिट, मतदान युनिट आणि जर व्हीव्हीपॅट वापरले असल्यास ते येथे नमूद करावे. त्यांचे क्रमांक येथे लिहायचे आहेत. यानंतर अनुक्रमांक 1 मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या येथे स्पष्टपणे नमूद करावी. क्रमांक 2 मतदार नोंदवहीत म्हणजे नमुना 17A मध्ये नोंदविलेल्या एकूण मतदारांची संख्या. जितके मतदार वोटर रजिस्टरमध्ये नोंदविलेले असतील तेवढे अंक येथे लिहायचा आहे. क्रमांक 3 नियम 49O अन्वये मत न नोंदविण्याचे ठरविलेल्या मतदारांची संख्या. शक्यतो ही संख्या निरंक येते, पण जर एखाद्या मतदाराने मत न नोंदवण्याचे ठरवल्यास येथे संख्या नमूद करावी. नियम 49M अन्वये मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या येथे नोंदवावी. अंध अपंगांसोबत आलेला एखादा सहकारी, वयासंबंधी ज्ञापन देण्यास नकार देणारा मतदार, ओळख पटविण्यास असमर्थ ठरलेला एखादा ASD मतदार असे काही आढळल्यास येथे ती संख्या नमूद करावी, नसल्यास निरंक असे लिहावे. क्रमांक 5 नियम 49MA(D) अन्वये नोंदविलेले चाचणी मते ही वजा करणे आवश्यक आहे. येथे चाचणी मते किंवा चॅलेंज वोट असल्यास नमूद करावे, नसल्यास निरंक असे लिहावे. एखाद्या मतदान प्रतिनिधीने चाचणी मतांची मागणी केल्यास त्याला स्पष्ट निर्देश देऊन जर चाचणी स्वरूपाचे मत घेतले असल्यास ते येथे नमूद करावे. अशी परिस्थिती उद्भवली नसल्यास निरंक असे लिहावे. त्यानंतर ब मध्ये ज्या उमेदवाराला किंवा उमेदवारांना चाचणी मत दिले असे उमेदवार असल्यास येथे अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव आणि मतांची संख्या नमूद करावी, नसल्यास निरंक असे लिहावे. क्रमांक 6 मतदान यंत्रानुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या जी आहे ती येथे नमूद करावी. अनुक्रमांक 7 बाब 6 समोर दाखविण्यात आलेल्या मतांच्या एकूण संख्येची बाब 2 समोर दाखविण्यात आलेल्या मतदारांची एकूण संख्या उणे बाब 3 समोर दाखविण्यात आलेले मत न नोंदविण्याचे ठरविलेल्या मतदारांची संख्या उणे बाब 4 समोर दाखविण्यात आलेल्या मतदारांची संख्या या वजाबाकीची मेळ बसतो आहे काय किंवा कोणतीही विसंगती आढळून आली आहे काय. यापुढे ताळमेळ व्यवस्थित बसत असल्यास मेळ बसतो असे लिहावे. क्रमांक 8 नियम 49P अन्वये ज्या मतदारांना प्रदत्त मतपत्रिका देण्यात आल्या त्या मतदारांची संख्या. मतदान केंद्रावर एखादे प्रदत्त अर्थात टेंडर वोट झाले असल्यास येथे नमूद करावे, नाहीतर निरंक असे लिहावे. क्रमांक 9 प्रदत्त मतपत्रिकांची संख्या. यामध्ये अ वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या, ब मतदारांना दिलेल्या आणि क न वापरता परत केल्या. यामध्ये एखादे प्रदत्त मतदान झाल्यास येथे ज्या क्रमांकाची मतपत्रिका दिली होती तिचा अनुक्रमांक येथे नमूद करावा. प्रदत्त मतदान न झाल्यास जितक्या मतपत्रिका मिळाल्या होत्या त्या परत करण्यात आल्या असे स्पष्ट शब्दात नमूद करावे. क्रमांक 10 कागदी मोहरांचा हिशेब. यामध्ये 1 पुरवलेल्या कागदी मोहरा एकूण संख्या जितकी असेल तितकी लिहावी. शक्यतो 2 कागदी मोहरा पुरवण्यात येतात. खालील बाजूस त्यांचे अनुक्रमांक नोंदवावे. यानंतर क्रमांक 2 वापरलेल्या कागदी मोहरा एकूण संख्या. येथे शक्यतो 1 कागदी मोहरा आपण वापरत असतो, पण वापरत असताना ती फाटल्यास येथे 2 असे नमूद करावे.
वापरलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक येथे नमूद करावा. क्रमांक 3. न वापरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परत केलेल्या कागदी मोहरा यांची संख्या. यामध्ये न वापरलेल्या कागदी मोहरा यांची संख्या येथे लिहायची आहे आणि त्या कागदी मोहऱ्यांचा अनुक्रमांकसुद्धा येथे नमूद करायचा आहे. क्रमांक 4. खराब झालेल्या कागदी मोहरा कोणत्याही असल्यास त्यांची एकूण संख्या येथे नमूद करावी. कागदी मोहर खराब न झाल्यास 0 किंवा निरंक असे लिहावे. पण कागदी मोहरा खराब झाले असल्यास त्याचा अनुक्रमांक येथे नमूद करावा. दर्शविलेल्या ठिकाणी मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. शेवटी उजव्या बाजूस मतदान केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी व दिनांक टाकावा आणि मतदान केंद्राचा क्रमांक नमूद करावा. त्याचबरोबर डाव्या बाजूला ठिकाण आणि दिनांक नमूद करावा. प्रपत्रावर शेवटी विभेदक चिन्ह मारावे. हे प्रपत्र नमुन्यादाखल आहे. आयोगाने यामध्ये काही मुद्दे वाढविल्यास किंवा कमी केल्यास ही प्रसंगी त्या स्वरूपातच भरावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.